सज्जन श्रोते हो, आत्मोपनिषद दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पान 232 वरच क्रमांक 17 पद्य किंवा क्रमांक 17 ची पद्य रचना आता तुमच्या पुढे सादर करीत आहे, की आपण नीट ध्यानपूर्वक ऐकावी. सध्या होलिकोत्सव सुरू आहे. होलिकोत्सव हा खऱ्या अर्थाने जे अनिष्ट ते जाळण्यासाठी आणि इष्ट त्याचं चिंतन करण्यासाठी असतो. म्हणजे होळीच्या खुटावर किंवा होळी किंवा तो जो वृक्ष जाळण्यासाठी उभा करतात, तर तो वृक्ष जाळताना वृक्ष जाळायचा नसतो. तो जाळताना आपल्या मनातील सर्व किलमिश, वाईट गोष्टी, वाईट प्रवृत्ती, अपप्रवृत्ती यांचा नाश करायचा असतो. तर आता त्या होलिकोत्सवामध्ये अनिष्ट गोष्टींचा नाश, अनिष्ट गोष्टींचं चिंतन, मनन, निधिध्यासन करायचं असतं. अशा अर्थी आज आपलं जे काव्य आहे त्या काव्याचं शीर्षक आहे चैतन्यात राही सोहम भावे. म्हणजे सहा अहम म्हणजे मी तो आहे या भावाने चैतन्यातच राहावं. म्हणजे आपण केवळ आणि केवळ ब्रह्म ऊर्जा आहोत, विश्वचेतन आहोत. आपण शरीर नाही, आपण शुद्ध चेतन आहोत. या भावाने राहणं म्हणजे चैतन्यात राही सोहम भावे. हे जर आपल्या लक्षात आलं तर होलिकोत्सवाचं महत्व आपल्या नीट लक्षात येईल. आता ते काव्य नीट ऐका. चैतन्यात राही सोहम भावे. आता हा जो भक्त काय म्हणतोय, समजा आज होळीचा उत्सव आहे. आज होळीच्या उत्सवाला हा भक्त काय म्हणतोय, की बाबा रे, हे सर्व इष्ट अनिष्टचा खेळ, चांगलं वाईटाचा खेळ, भेदाभेदाचा खेळ, कुठलाही हा खेळ मुळातच द्वैती आहे, भेदाभेद जनित आहे, युद्ध प्रसंग निर्माण करणारा आहे. तर असा कोणताही द्वैती युद्ध प्रसंग, माझं तुझं असमानता दाखवणारा खेळ मला नको. मला केवळ आणि केवळ जी अभेद आत्मचेतना आहे, जी अभेद ब्रह्मचेतना आहे, तिच्यामध्येच मला रममान राहायचं आहे. आणि अशा अर्थी तो त्या चेतना देवाला, भगवंताला प्रार्थना करीत आहे, चैतन्यात राही सोहम भावे. आता ऐका. देवा मज काही हवे असे नाही, तव पायी केवळ पडूनी राही. येथवरी कैसा आलो मज न कळे, कुणी सावरले कुणी आवरले. नामरूपी मज कौतुक न वाटे, जीवनाच्या वाटे द्वैत भेद काटे. सदा एकत्वात भ्रमे समत्वात, सोयर सुतक नाही जीवनात. जाणे येणे राहणे तव भक्ता नाही, चैतन्यात राही सोहम भावे. चैतन्यात पाही सोहम भावे. अस्तु. धन्यवाद. सुदिन सुप्रभात.